हरि ओम श्री परमात्मने नमः। अथ सप्तमोऽध्यायः। श्री भगवंतांनी 6व्या अध्यायाच्या 46व्या श्लोकामध्ये योग्याचं महात्म्य सांगितलं आणि 47व्या श्लोकामध्ये असं म्हटलं की योग्यातही जे माझ्या ठिकाणी श्रद्धा प्रेम ठेवून माझं भजन करतात ते भक्त सर्वात श्रेष्ठ आहेत. भक्तांना ज्यावेळी भगवंताचं स्मरण होतं त्यावेळी ते त्यांच्यात तल्लीन होतात, मस्त होतात. त्याचप्रमाणे भगवंतासमोर जेव्हा भक्तांचा विशेष प्रसंग येतो तेव्हा भगवंतसुद्धा त्यात मस्त होतात, तल्लीन होतात. आणि याच मस्तीच्या भरामध्ये भगवंत अर्जुनाने न विचारताही स्वतः 7व्या अध्यायाचा विषय प्रारंभ करतायत. ज्याप्रमाणे भगवंताचा विषय निघाला तर भक्त मस्त होतो, त्याला दुसरी कोणतीही गोष्ट आवडत नाही. तसंच मागील अध्यायाच्या अंती भक्ताचा विषय निघाला तर भगवंतही मस्त झाले आणि दुसऱ्या गोष्टी सर्व विसरून त्यांच्या अंतःकरणात भक्तीचा विषय सांगण्याचा उत्साह निर्माण झाला. त्यांनी अर्जुनाकडून प्रश्न नसताना सुद्धा आपल्या प्रसन्नतेने भक्तीचा विशेष सांगायला सुरुवात केली आणि हा सप्तम अध्यायाला सुरुवात झाली. श्री भगवानुवाच मय्यासक्त मना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. भगवान म्हणाले, हे पार्था, अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून त्याचप्रमाणे अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तू ज्या योगे संपूर्ण विभूती, संपूर्ण शक्ती, ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशयपणे जाणशील ते ऐक. ज्ञानं तेहं सविज्ञान मिदं वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्यज ज्ञातव्यमवशिष्यते. अर्जुना, मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान संपूर्ण सांगेन. जे जाणलं असता या जगात पुन्हा दुसरं काहीही जाणावायचं शिल्लक राहत नाही. यत ज्ञात्वा इह भूयः अन्य ज्ञातव्यम न अवशिष्यते. असं तत्व जाणायला सांगतायत भगवान परमात्मा की जे जाणल्यानंतर पुन्हा इतर काही जाणावायचं शिल्लक राहत नाही. आपल्या समग्र रूपाचं ज्ञान विज्ञान सांगण्याची प्रतिज्ञा करून आता भगवंत आपलं ते स्वरूप तत्वतः जाणण्यास दुर्लभ असल्याचं प्रतिपादन करतायत. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. अर्जुना, हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो. आतापर्यंत भगवंताने आपल्या समग्र रूपाचे ज्ञान विज्ञान सांगण्याची प्रतिज्ञा केली आणि त्यांची प्रशंसा केली. आता ज्ञान विज्ञानाचं प्रकरण आरंभ करतात. भगवंतांनी सर्वप्रथम आपल्या अपरा आणि परा या प्रकृतींचं स्वरूप काय आहे ते भगवान परमात्मा सांगतायत. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. अर्जुना, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशी ही 8 प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे.
ही 8 प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजेच अचेतन प्रकृती आहे. आणि हे महाबाहो, हिच्याहून दुसरी भिन्न असलेली जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप परा म्हणजेच सचेतन प्रकृती तू समज. परा आणि अपरा या प्रकृतींचं स्वरूप सांगून भगवंत आता सांगतायत की या दोन्ही प्रकृतीच चराचर संपूर्ण भूतांचं कारण आहे आणि मी या दोन्ही प्रकृतींच्या सह संपूर्ण जगताचं महाकारण आहे. एतद्योनीनि भूतानि सर्वाणि त्युपधारय अहम कृत्स्नस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. हे अर्जुना, तू असे समज की सर्व भूत मात्र या दोन प्रकृतींपासूनच उत्पन्न झालेले आहेत आणि मी सर्व जगाची उत्पत्ती तसेच प्रलय आहे, अर्थात सर्व जगाचं मूळ कारण मी आहे. अशा प्रकारे भगवंतच संपूर्ण विश्वाचं परम कारण परमाधार आहेत. मग स्वाभाविकपणेच हे विश्व भगवंताचं स्वरूप आहे आणि त्यांनीच ते व्याप्त आहे. हीच गोष्ट स्पष्ट करण्यासाठी भगवंत आता म्हणतायत, मत्त परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. हे धनंजया, माझ्याहून निराळं दुसरं कोणतंही परम कारण नाही. हे संपूर्ण जग दोऱ्याचे मणी ओवावे तसं माझ्यात ओवलेले आहेत. सूत्रे मणिगणा इव. ज्याप्रमाणे सुताच्या धाग्यामध्ये त्याच सुताच्या गाठी मारून व त्यांना मणी मानून माला बनवितात, त्याप्रमाणे त्या दोरीमध्ये व त्या गाठींच्या मण्यामध्ये केवळ सर्व ठिकाणी सूतच व्याप्त असतं. सुताच्या गाठी केलेल्या असतात, त्यामुळे सुतात त्या गाठीमध्ये सुद्धा मण्यामध्ये काय असतात, सूत असतं आणि त्याच्यामध्ये असलेला जो दोरा आहे तो दोरा म्हणजे काय आहे, सूतच आहे. सूत्र म्हणजे दोरा आणि त्या दोऱ्यापासून निर्माण केलेल्या गाठी म्हणजेच मणी तो सुद्धा दोराच आहे. सर्व ठिकाणी काय व्याप्त आहे, सूतच व्याप्त आहे. त्याचप्रमाणे हे संपूर्ण जगत भगवंतामध्ये गुंफलेलं आहे. याचा अर्थ असा की भगवंतच सर्वांमध्ये भरलेला आहे. सूत आणि सूताचे मणी यांच्या दृष्टांताने भगवंतांनी आपली सर्व रूपता आणि सर्व व्यापकता सिद्ध केली. आता भगवंत पुढच्या 4 श्लोकांमध्ये हे चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी ज्यांच्यामुळे या विश्वाचं अस्तित्व आहे त्या मुख्य सर्व वस्तूंची नावे सांगत सार रूपाने ते सर्व स्वतःमुळेच भरलेले आहेत असं भगवान परमात्मा सांगतायत. रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषम नृषु. हे अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, चंद्र सूर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदातील ओंकार आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व मी आहे. पुण्यो गंध पृथिव्यांच तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. अर्जुना, मी पृथ्वीतील पवित्र गंध आहे, अग्नीतील तेज आहे, त्याचप्रमाणे सर्व भूतांचं जीवन आहे आणि तपस्व्यातील तप मी आहे. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं. हे अर्जुना, तू संपूर्ण भूतांचं सनातन कारण मला समज, म्हणजे सर्व भूतांचं अनादी कारण तू मला समज. मी बुद्धिमानांची बुद्धी आहे आणि तेजस्व्यांचं तेज मी आहे.
बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठा, मी बलवानांचं आसक्तीरहित आणि कामनारहित सामर्थ्य आहे आणि सर्व प्राण्यातील धर्माला अनुसरून अर्थात शास्त्राला अनुकूल असणारा काम मी आहे. धर्माला अविरुद्ध म्हणजे धर्माशी संमत असणारा भूतांमध्ये सर्व प्राणीमात्रांमध्ये असणारा जो काम आहे तो काम म्हणजे मी आहे. अर्थात विशुद्ध बल आणि विशुद्ध काम हेच या ठिकाणी ग्राह्य आहे. अशा प्रकारे मुख्य मुख्य वस्तूंमध्ये सार रूपाने आपली आवश्यकता आहे असं सांगत भगवंतांनी प्रकारांतराने सर्व जगतात आपले सर्व व्यापकता आणि सर्व स्वरूपता असल्याचं सिद्ध केलं. आता ते स्वतः आपणच त्रिगुणमय जगताचं मूल कारण असल्याचं सांगून या प्रसंगाचा भगवान उपसंहार करीत आहेत. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि नत्वहं तेषु ते मयी. अर्जुना, जे सत्वगुणापासून रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव तसेच पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत किंवा माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असं तू समजून घे. परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी नाही आणि माझ्यात ते नाहीत. अहम तेषु ते मयी न म्हणजे त्यांच्यात मी नाही आणि माझ्यात ते नाहीत. भगवंतांनी असं दाखवलं की संपूर्ण जगत माझं स्वरूप आहे व माझ्याकडून व्याप्त आहे. तर येथे एक जिज्ञासा वाटतं की अशा प्रकारे भगवंत सर्वत्र परिपूर्ण अत्यंत जवळ असूनही लोक भगवंतांना का ओळखत नाही. तर यावर भगवंत म्हणतायत, त्रिभिर्गुणमयैर्भावैः रेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम्. अर्जुना, गुणांचं कार्य असणाऱ्या सात्विक, राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या पदार्थांनी हे संपूर्ण जगत प्राणी मात्र समुदाय मोहित झालेले. त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते मात्र ओळखत नाहीत. सर्व जग त्रिगुणमय भावांनी मोहित आहे असं भगवंताने सांगितलं. हे ऐकून अर्जुनाला आश्चर्य वाटलं की यातून सुटण्याचा काही उपाय आहे की नाही. अंतर्यामी दयामय भगवंतांनी हे जाणून आता आपली माया दुस्तर आहे हे सांगत त्यातून तरण्याचा उपाय भगवान परमात्मा सुचवतायत. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति. हे अर्जुना, ही अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे. परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात ते या मायेला ओलांडून जातात म्हणजे संसार तरून जातात. एता मायाम ते तरंती, या मायेला ते तरून जातात. भगवंतांनी मायेची दुसरता सांगून आपलं भजन करणं म्हणजे त्यातून तरण्याचा उपाय आहे असं भगवंताने सांगितलं. तर यावर असा कोणी प्रश्न निर्माण करू शकतो की जर असं आहे तर सर्व लोक भगवंताचं भजन का करत नाहीत. यावर भगवान परमात्मा म्हणतात, नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमः
माया परहुत ज्ञाना आसुरम भावमाश्रितः. हे अर्जुना, मायेने ज्यांचं चित्त, ज्यांचं ज्ञान हिरावून घेतलंय, असे आसुरी स्वभावाचे, मनुष्यामध्ये नीच असणारे, त्याचप्रमाणे दुष्ट कर्म करणारे जे मूर्ख लोक आहेत, ते मूर्ख लोक माझं भजन करत नाहीत, मला जाणण्याचा प्रयत्न करत नाहीत. पूर्वीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी असं सांगितलं की पापात्मा असणारे आसुरी प्रकृतीचे मूढ लोक माझं भजन करत नाहीत. मग कोणते लोक भजन करतात? या जिज्ञासेवर भगवान परमात्मा पुढचं उत्तर देत आहेत. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्म करणारे, अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त मला भजतात. या ठिकाणी भगवान सांगतात की 4 प्रकारचे भक्त माझे भजन करतात. ते 4ही भक्तांची नावं भगवान परमात्म्याने घेतली. पहिला भक्त अर्थार्थी, दुसरा आहे आर्त, तिसरा आहे जिज्ञासू आणि चौथा आहे ज्ञानी. तर अर्थार्थी भक्त कोण? त्या अर्थार्थी भक्ताची लक्षणं काय आहेत? तर ऐका. ज्याच्या मनामध्ये स्त्री, पुत्र, धन, मान, मोठेपणा, प्रतिष्ठा आणि स्वर्गसुख इत्यादी या लोकांच्या किंवा परलोकांच्या भोगामध्ये एकाची किंवा अनेकांची कामना आहे, परंतु या कामनापूर्तीसाठी जो फक्त भगवंतावरच अवलंबून असतो आणि त्यासाठी जो श्रद्धेने, विश्वासाने भगवंताचं भजन करतो, तो अर्थार्थी भक्त होय. सुग्रीव, बिभीषण इत्यादी जे भक्त आहेत, हे अर्थार्थी मानले जाते. यामध्ये मुख्यतः ध्रुवाचं नाव घेतलं जातं. स्वयंभू मनूचा पुत्र उत्तानपाद याला सुनीती आणि सुरुची नामक 2 राण्या होत्या. सुनीतीपासून ध्रुवाचा आणि सुरुचीपासून उत्तमाचा जन्म झाला. राजा उत्तानपादाचे सुरुचीवर फार प्रेम होते. एके दिवशी बालक ध्रुव वडिलांच्या मांडीवर बसू लागला, तेव्हा सुरुचीने त्याचा तिरस्कार करून त्याला राजाच्या मांडीवरून उठवलं आणि ती म्हणाली, तू अभागी आहेस, कारण तुझा जन्म सुनीतीच्या गर्भातून झाला आहे. राजसिंहासनावर बसायचं होतं तर माझ्या गर्भातून जन्म घेतला असतास. जा, श्रीहरीची आराधना कर, तेव्हाच तुझं मनोरथ यशस्वी होईल. सावत्राईच्या निर्भत्सनामुळे, वागणुकीमुळे ध्रुवाला मोठं दुःख झालं. तो रडत रडत आपली आई सुनीती हिच्याजवळ गेला आणि त्याने तिला सर्व हकीकत सांगितली. सुनीती म्हणाली, बाळा, तुझी आई सुरुची हिने योग्य सांगितलं. भगवंताच्या आराधनेशिवाय तुझं मनोरथ सफल होणार नाही. आईचं बोलणं ऐकून राज्यप्राप्तीच्या उद्देशाने बालक ध्रुवांनी भगवंताचं भजन करण्यासाठी बाहेर पडले. रस्त्यामध्ये त्यांना नारदजी भेटले. त्यांनी ध्रुवाला मागे फिरवण्याचा प्रयत्न केला. राज्य देऊन असेही सांगितलं, परंतु तो आपल्या निश्चयावर दृढ राहिला. तेव्हा नारद महर्षींनी ओम नमो भगवते वासुदेवाय या 12 मंत्राचा व चतुर्भुज भगवान विष्णूच्या ध्यानाचा उपदेश करून आशीर्वाद दिला. श्री ध्रुवजी यमुनेच्या तटावर मधुवनामध्ये जाऊन तप करू लागले. त्यांना तपापासून परावृत्त करण्यासाठी नाना प्रकारच्या भयाची, लोभाची कारणं पुढे आली, परंतु ते आपल्या व्रतावर अढळ राहिले. तेव्हा भगवंतांनी त्यांच्या एकनिष्ठ भक्तीने प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिलं. देवर्षी नारदाकडून ही बातमी मिळाल्यावर राजा उत्तानपाद आपला पुत्र उत्तम आणि 2 राण्या यांच्यासोबत त्याला आणण्याकरता निघाला. तपोमूर्ती ध्रुव त्यांना वाटेत भेटला. राजाने हत्तीवरून उतरून त्याला आलिंगन दिले आणि त्यानंतर मोठ्या उत्साहाने समारंभपूर्वक त्यांना हत्तीवर बसवून नगरीमध्ये आणलं
आणि शेवटी ध्रुवाकडे राज्य सोपवून राजाने स्वतः वानप्रस्थ आश्रम स्वीकारला. याला अर्थार्थी भक्त असं म्हणतात. भक्तांचा दुसरा प्रकार आहे आर्तभक्त. आर्तभक्ताची लक्षणं कोणती आहेत तर ऐका. शारीरिक किंवा मानसिक संताप, संकट, शत्रुभय, अपमान, चोर किंवा डाकू, तसेच रोग, अत्याचारी किंवा हिंस्र प्राण्यांचं आक्रमण इत्यादींमुळे जो घाबरून गेलाय आणि त्यापासून सुटका करून घेण्यासाठी जो पूर्ण विश्वासाने हृदयातील अढळ श्रद्धेने भगवंताचं भजन करतो तो आर्तभक्त होय. आर्तभक्तांमध्ये गजेंद्र तसेच जरासंधाने बंदीत घातलेले राजे इत्यादी पुष्कळ भक्त मानले जातात. परंतु सती द्रौपदीचे नाव मुख्यतः घेतलं जातं. द्रौपदी ही राजा द्रुपदाची मुलगी. ती यज्ञवेदीतून उत्पन्न झाली. तिच्या शरीराचा सुंदर असा श्यामवर्ण होता म्हणून तिला कृष्ण असं म्हणत. द्रौपदी गुणवती, पतिव्रता, आदर्श गृहिणी आणि भगवंताची खरी भक्त होती. द्रौपदी ही श्रीकृष्णाला पूर्ण ब्रह्म सच्चिदानंद घन परमेश्वर मानत होती आणि भगवंतही तिच्यापासून आपल्या अंतरंग लीला लपून ठेवीत नसत. ज्या वृंदावनातील पवित्र गोपीप्रेमाच्या दिव्य गोष्टी गोपींच्या पतिपुत्रांनाही माहीत नव्हत्या त्या लीलासुद्धा द्रौपदीला माहिती होत्या आणि म्हणून चिरहरणाच्या वेळी द्रौपदीने भगवंताला गोपी जनप्रिय असं म्हटलं आणि गोपी जनप्रिय असं म्हणून हाक मारली. जेव्हा दुष्ट दुःशासन दुर्योधनाच्या आज्ञेने एक वस्त्र नेसलेल्या द्रौपदीला सभेमध्ये आणून जबरदस्तीने तिची साडी फेडू लागला आणि कुणाकडूनही रक्षण न होण्याने कोणतंही लक्षण द्रौपदीला जेव्हा दिसेना तेव्हा द्रौपदीने स्वतःला सर्वस्वी असहाय समजून आपला परमसहाय्यक आणि परमबंधू अशा परमात्म्याला भगवान श्रीकृष्णाचं त्यांनी स्मरण केलं. तिला असा संपूर्ण विश्वास वाटत होता की मी आठवण करताच भगवंत नक्की येईल. माझी आर्त प्रार्थना ऐकून त्याला राहविणार नाही. द्रौपदीने भगवंताचं स्मरण करून भगवंताचा धावा केला. गोविंद द्वारकावासिन कृष्ण गोपी जनप्रिय कौरवै परिभूता माम किम न जानासि केशव. हे नाथ हे रमानाथ व्रजनाथार्ति नाशनः कौरवार्णवमग्नां माम उद्धरस्व जनार्दन. कृष्ण कृष्ण महायोगिन विश्वात्मन विश्वभावन प्रपन्नां पाहि गोविंद कुरु मध्ये वसीततीं. हे गोविंदा, हे द्वारकावासी, हे कृष्णा, हे गोपी जनप्रिया, हे केशवा, कौरव माझा अपमान करीत आहेत, हे काय तू जाणत नाहीस? हे नाथा, हे लक्ष्मीनाथा, हे व्रजनाथा, हे दुःख नाशना, हे जनार्दना, कौरवरूपी समुद्रामध्ये बुडत असलेल्या मला वाचवा. हे कृष्णा, हे कृष्णा, हे महायोगी, हे विश्वात्मा, हे विश्वभावना, हे गोविंदा, कौरवांच्या हाती पडलेल्या तुला शरण आलेल्या मज या द्रौपदीचं आपण रक्षण करावं. तेव्हा द्रौपदीची हाक ऐकताच जगदीश्वर भगवंताचं हृदय वीर उघळून जातं आणि ते त्यक्त्वा शय्यासनं पद्भ्यां कृपालो कृपयाभ्यगात. कृपाळू भगवंत कृपेने परवश होऊन शय्या सोडून पायीच धावले. कौरवांच्या दानवी सभेमध्ये भगवंतांचा वस्त्रावतार झाला. द्रौपदीच्या एका वस्त्रातून दुसऱ्यातून तिसरे अशा प्रकारे भिन्न भिन्न रंगाची वस्त्र निघू लागली. भगवंत त्या वस्त्रांचा तिथं ढीग पडला. योग्य वेळी आवडत्या भावाने पोचून आपल्या द्रौपदी भगिनीची लज्जा राखली आणि शेवटी दुःशासन थकून खाली जमिनीवर पडून गेला. पण त्याला द्रौपदीला विवस्त्र करता आलं नाही.
याला आर्त भक्त असं म्हणतात. तिसरा भक्त आहे जिज्ञासू. जिज्ञासू भक्ताची कोणती लक्षणं आहेत ऐका. धन, स्त्री, पुत्र, गृह इत्यादी वस्तूंची आणि रोग संकटादींची पर्वा न करता एकमात्र परमात्म्याला तत्वतः जाणण्याच्या इच्छेने जो एकनिष्ठ होऊन भगवंताची भक्ती करतो त्या कल्याणाची इच्छा करणाऱ्या भक्ताला जिज्ञासू असं म्हणतात. जिज्ञासू भक्तांमध्ये परीक्षित इत्यादी अनेक भक्तांची नावं आहेत, परंतु उद्धवाचं नाव विशेष प्रसिद्ध आहे. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये 7व्या अध्यायापासून तर 30व्या अध्यायापर्यंत भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला मोठ्या दिव्य ज्ञानाचा उपदेश दिला आहे. तो भाग म्हणजे उद्धव गीता या नावाने प्रसिद्ध आहे. चौथा भक्त आहे ज्ञानी. ज्ञानी भक्ताची लक्षणं कोणती, तर ज्यांनी परमात्म्याला प्राप्त करून घेतला आहे, ज्यांच्या दृष्टीने एक परमात्मा चोरलेला आहे, परमात्म्याशिवाय आणखी काहीही नाही, आणि अशा प्रकारे परमात्म्याला प्राप्त करून घेतल्यामुळे ज्यांच्या सर्व कामना निशेष संपलेल्या आहे आणि अशा स्थितीमध्ये जे सहज भावनेने परमात्म्याचं भजन करतात ते ज्ञानी भक्त होय. 9व्या अध्यायातील 13व्या आणि 14व्या श्लोकामध्ये तसेच 10व्या अध्यायातील 3ऱ्या आणि 15व्या अध्यायातील 19व्या श्लोकामध्ये ज्यांचं वर्णन आहे ते निष्काम अनन्यप्रेमी साधकसुद्धा ज्ञानी भक्तांमध्ये मोडतात. ज्ञानी भक्तांमध्ये शुकदेवजी, सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार हे चारही भावंड, नारद महर्षी आणि भीष्म इत्यादी प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे भक्त प्रल्हादही ज्ञानी भक्तामध्ये मानले जातात. भक्त प्रल्हादांना त्यांच्या मातेच्या गर्भामध्ये असताना देवर्षी नारदांकडून उपदेश मिळाला. प्रल्हाद हा दैत्यराज हिरण्यकश्यपूचा मुलगा होता. हिरण्यकश्यपू भगवंताचा द्वेष करीत होते आणि प्रल्हाद हा भगवंताचा भक्त होता. त्यामुळे हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादांना फार त्रास दिला. त्याला सापाकडून डसविलं, हत्तीकडून तुडविलं, घरावर टाकून दिलं, समुद्रामध्ये फेकून दिलं, आगीत टाकलं, तसंच गुरूंच्याकडून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्या बलवानांनी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु भगवंत त्याला वाचवत राहिले. त्याच्यासाठी भगवंताने नृसिंह रूपामध्ये प्रगट होऊन हिरण्यकश्यपूचा वध केला आणि कोणत्याही भयाने न घाबरणे हे प्रल्हादाच्या ज्ञानस्थितीचे सूचक आहेत. परंतु त्यांनी लहानपणीच गुरुगृहामध्ये असताना आपल्या 6 मुलांना जो दिव्य उपदेश दिला त्यावरून सुद्धा तो भक्त प्रल्हाद हे ज्ञानी होते, सिद्ध होते. भक्त प्रल्हादची सुंदर अशी गोष्ट श्रीमद भागवत आणि विष्णू पुराणामध्ये विस्ताराने आलेली आहे. तर अशा प्रकारे 4 प्रकारचे भक्त भगवान परमात्म्याने सांगितले. या 4 प्रकारच्या भक्तांबद्दल सांगितल्यावर आता भगवंत या 4 पैकी ज्ञानी भक्तांच्या प्रेमाची प्रशंसा आणि इतर भक्तांपेक्षा तो श्रेष्ठ आहे असं भगवान परमात्मा सांगतायत. तेषां ज्ञाने नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महम सच मम प्रियः. हे अर्जुना, त्या 4 भक्तांपैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्य भावाने स्थित असलेला, अनन्य प्रेम भक्ती असलेला ज्ञानी भक्त अतिउत्तम होय. कारण मला तत्वतः जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानीसुद्धा मला अत्यंत प्रिय आहे. भगवंतांनी ज्ञानी भक्तांना सर्वात श्रेष्ठ आणि अत्यंत प्रिय म्हटलं, मग दुसरे जे भक्त आहेत श्रेष्ठ आणि प्रिय नाहीत काय, अशी यावर शंका येऊ शकते. तर भगवान पुढचे उत्तर देत आहेत. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम आस्थितः हि युक्तात्मा मामेवा नुत्तमां गतिम. भगवान म्हणतात, अर्जुना, अरे हे सर्वच उदार आहेत, परंतु ज्ञानी तर साक्षात माझं स्वरूपच आहेत असे माझे मत आहे. कारण तो माझ्या ठिकाणी मनबुद्धी असणारा ज्ञानीभक्त अतिउत्तम गती स्वरूप अशा माझ्यामध्ये चांगल्या प्रकारे स्थित असतो. आता त्या ज्ञानीभक्तांची दुर्लभता सांगण्यासाठी भगवान म्हणतायत, बहूनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते
वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. हे अर्जुना, पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात म्हणजे पुष्कळ जन्मांच्या अंती तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे असं समजून माझं भजन करतो असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. स महात्मा सुदुर्लभ. 15व्या श्लोकामध्ये आसुरी प्रकृतीच्या दुष्कृती लोकांची भगवंताला न भजण्याची गोष्ट आणि 16 पासून तर 19व्या श्लोकापर्यंत सुकृती पुरुषांनी भगवंताला भजनाची गोष्ट सांगितली. आता सुकृती असूनही जे कोणी कामनेला वश होऊन आपापल्या प्रकृतीप्रमाणे इतर देवतांची उपासना करतात त्यांच्याबद्दल भगवंत सांगतायत. कामैस्तैस्तैर्हृतज्ञाना प्रपद्यन्तेन्य देवताः तन्तन्नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. हे अर्जुना, त्या निरनिराळ्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतलेलं आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात. आता पुढच्या श्लोकामध्ये देवता उपासकांना त्यांच्या उपासनेचं फळ कसं आणि काय मिळतं त्याचं वर्णन भगवान परमात्मा करतात. यो यो याम याम तनुम भक्तस श्रद्धया रचितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम. जो सकाम भक्त ज्या देवता स्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करत असतो. स्वतया श्रद्धया युक्तस तस्याराधनमीहते लभते च ततः कामान् मयैव विहितान्हितान्. अर्जुना, तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतांचं पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवितो. आता वर इतर देवतांचा उपासनेचे फळ विनाशी असल्याचे सांगून भगवत उपासनेच्या फलाचं महत्त्व भगवान परमात्मा प्रतिपादन करतायत. अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. परंतु अर्जुना, त्या मंदबुद्धी लोकांचं ते फळ नाशिवंत असतं. तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही भजवत अंती मलाच येऊन मिळतात. जर भगवंत इतके प्रेमळ आणि दयासागर आहेत की कोणत्याही प्रकारे भजणाऱ्या भक्ताला ते आपलं स्वरूप प्राप्त करून देतात, तर मग सर्व लोक त्यांना का भजत नाहीत? यावर भगवान परमात्मा म्हणतायत, अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. हे अर्जुना, मूर्ख लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परमभावाला न जाणता मन इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन परमात्मा स्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालेला मानतात. अशा प्रकारे मनुष्य रूपाने प्रगट होणाऱ्या सर्वशक्तिमान परमेश्वराला लोक हे सामान्य मनुष्य का समजतात? यावर भगवान परमात्मा उत्तर देत आहेत. नाहं प्रकाश सर्वस्य योग माया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. आपल्या योग मायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही आणि म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या
अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाहीत. अर्थात मी जन्मणारा मरणारा आहे असं ते मला समजतात. भगवंतांनी स्वतःला योग मायेने आवृत्त असे म्हटलेलं आहे. यावरून कोणी असं समजू नये की ज्याप्रमाणे जाड पडद्याच्या आत राहणाऱ्याला बाहेरचा मनुष्य पाहू शकत नाही व आतील मनुष्य बाहेरच्यांना पाहू शकत नाही, त्याप्रमाणे लोक जर भगवंताला जाणत नसतील तर भगवंतही लोकांना जाणत नसणार असं होईल. तर यासाठी योगमाया माझ्याच स्वाधीन व माझीच विशेष शक्ती आहे, ती माझे दिव्य ज्ञान आवृत्त करू शकत नाही हे दाखवण्याकरता भगवान परमात्मा पुढे म्हणतायत, वेदाहम समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मानतो वेद न कश्चन. हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो, परंतु श्रद्धा भक्ती नसलेला कोणीही मला जाणू शकत नाही. श्रद्धा भक्तिरहित मूढ मनुष्यांपैकी कोणीही मला जाणत नाहीत. याचं कारण काय आहे? भगवान म्हणतात, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप. हे भरतवंशी अर्जुना, सृष्टीमध्ये इच्छा आणि द्वेष यांच्यापासून उत्पन्न झालेल्या सुख दुःखरूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात. भूतानी पदाबरोबर सर्व या शब्दाचा प्रयोग झाल्यामुळे असा भ्रम होऊ शकतो की सर्व प्राणी द्वंद्व मोहाने मोहित होत आहेत, त्यांच्यापासून कोणीही वाचला नाही. तर हा भ्रम निवारण करण्यासाठी भगवान परमात्मा म्हणतायत, येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. अर्जुना, निष्काम भावाने श्रेष्ठ कर्माचं आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचं पाप नष्ट झालेलं आहे, ते राग द्वेषाने उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहापासून मुक्त असलेले दृढनिश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजत असतात. भगवंताचं भजन करणाऱ्यांच्या भजनाचा प्रकार आणि त्यांचं फल भगवान परमात्मा या पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदु कृत्स्न मध्यात्मं कर्म चाखिलम. हे अर्जुना, जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण यांच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात, ते पुरुष, ते ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात. साधिभूतादिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. जे पुरुष अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ यांच्यासह सर्वांच्या आत्मरूप अशा मला अंतकाळी सुद्धा जाणतात, ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात, म्हणजे मला येऊन मिळतात. या श्लोकामध्ये भगवान परमात्मा म्हणतात की जी माणसं अधिभूत, अधिदैवासहित तसेच अधियज्ञासहित मला जाणतात. आता अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय आणि अधियज्ञ म्हणजे काय? तर बघा, अधिभूत हे जे नाव आहे ना, तर भौतिक स्थूल सृष्टीचं आहे.
ज्यामध्ये तमोगुणाची प्रधानता दिसते. जितकी काही भौतिक सृष्टी आहे त्याची स्वतंत्र सत्ता नसते, त्याचे क्षणमात्रही स्थायित्व नसते, तरी पण ही भौतिक सृष्टी सत्य दिसत असते. यात सत्यता, स्थिरता, सुखरूपता, श्रेष्ठता आणि आकर्षणता दिसत असते. ही श्रेष्ठता, ही सत्यता इत्यादी सर्व गोष्टी वास्तविक भगवंताचीच आहेत, क्षणभंगूर संसाराची नव्हेत. ज्याप्रमाणे बर्फाची सत्ता पाण्याशिवाय असू शकत नाही, तसंच भौतिक स्थूल सृष्टी अर्थात अधिभूताची सत्ता भगवंताशिवाय असू शकत नाही. अशा प्रकारे तत्वदृष्टीने हा संसार भगवत स्वरूपच आहे असे जाणणे, यालाच अधिभूतासहित भगवंताला जाणणं होय. आदिदैव म्हणजे काय? आदिदैव हे जे नाव आहे, ही सृष्टीची रचना करणाऱ्या हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाचे, ज्यांच्या ठिकाणी रजोगुणाची प्रधानता आहे. भगवंतच ब्रह्मदेवाच्या रूपात प्रगट होत असतात. अर्थात तत्वदृष्टीने ब्रह्मदेव भगवत स्वरूपात आहे. आणि असं जाणणं म्हणजेच आदिदैवासह भगवंताला जाणणं आहे. तदनंतर आदियज्ञ हे जे नाव आहे, हे भगवान विष्णूचं आहे, जे अंतर्यामी रूपाने सर्वामध्ये व्यापून आहेत आणि ज्यांच्या ठिकाणी सत्वगुणाची प्रधानता आहे. तत्वदृष्टीने पाहिलं तर भगवंतच अंतर्यामी रूपाने सर्वात परिपूर्ण आहेत असं जाणणं, यालाच आदियज्ञासह भगवंताला जाणणं असं म्हणतात. आदिभूत, आदिदैव आणि आदियज्ञासहित भगवंताला जाणणं म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या शरीराच्या कोणत्या एका अंशात विराट रूप आहे आणि त्या विराट रूपाच्या आदिभूत अनंत ब्रह्मांड आहेत. आदिदेव म्हणजे ब्रह्मदेव आणि आदियज्ञ म्हणजे विष्णू इत्यादी आहेत. त्याप्रमाणे अर्जुना म्हटलंय की हे देवा, मी आपल्या शरीरात संपूर्ण प्राण्यांना ज्यांच्या नाभीपासून कमळ निघाले त्या विष्णूला, कमळावर विद्यमान असलेल्या ब्रह्मदेवाला आणि शंकरांना पाहत आहेत. म्हणून तत्वदृष्टीने आदिभूत, आदिदैव आणि आदियज्ञ भगवान श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्णच समग्र भगवान आहेत. आणि म्हणून त्यांना जे मला जाणतात, आदिभूत, आदियज्ञ आणि आदिदैव सहित जे मला जाणतात, तर ते माझ्यामध्ये तल्लीन होतात. आणि ज्यांची चित्त माझ्यामध्ये तल्लीन झाली, ते अंतकाळीसुद्धा मला जाणतात आणि अंतकाळीसुद्धा ते मला प्राप्त होत असतात. हरिः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सोपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत या भगवन नामाचा उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या योगशास्त्रमय गीतारूपी उपनिषदातून श्रीकृष्ण अर्जुन संवादामध्ये ज्ञान विज्ञान योग नावाचा जो 7वा अध्याय आहे, तो या ठिकाणी पूर्ण होतोय. हरिः ओम तत्सत. हरिः ओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु.